पक्षप्रमुख होते असंही सिब्बल यांनी म्हटलंय। तर पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतोय की कपिल सिब्बल जे आहे ते कोर्टासमोर युक्तिवाद करतायत ते म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये घटनापीठ जे आहे ते नियुक्त केलेलं होतं, मात्र तोपर्यंत घटनापीठासमोर एकनाथ शिंदे यांचा गड जो आहे तो आलेला नव्हता, त्यांच्यापर्यंत रिप्लाय जो आहे तो फाईल केलेला नव्हता। काही मुद्द्यांवरती जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण सरकारच जे आहे ते बेकायदेशीर होतं। उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख होते। निवडणूक आयोगामध्ये सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हासाठी याचिका जी आहे ती दाखल केलेली होती, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला उद्धव ठाकरे हेच केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये गेलेले होते। मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी जे आहे ते मूळ पक्षावरती दावा केला आणि ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये हे प्रकरण गेलं त्यावेळेस फक्त विधिमंडळ सदस्यांच्या संख्येच्या आधारावरती पक्ष आणि पक्षाचं चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। हे कसं होऊ शकतं? विधिमंडळ सदस्यांच्या संख्येवरती मूळ राजकीय पक्ष जो आहे तो एका गटाकडे कसा देता येऊ शकतो, अशा पद्धतीचा युक्तिवाद आपण पाहतो की या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं होतं त्यावेळेस आपण घटनापीठ जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं आणि घटनापीठासमोर उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, घटनापीठ तयार करण्यात आलं आणि घटनापीठासमोर ज्यावेळेस सुनावणी सुरू झाली तोपर्यंत मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटानं त्यांचं म्हणणं जे आहे ते सादर केलेलं नव्हतं। सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं जे आहे ते सांगितलेलं होतं की दोन्ही पक्षांनी घटनापीठासमोर आपापलं म्हणणं जे आहे ते सादर करावं, मात्र सुरुवातीला याचिका उद्धव ठाकरे यांनी केली। त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुद्धा सुरुवातीला उद्धव ठाकरेच गेलेले होते आणि उद्धव ठाकरेंनी पक्ष आणि पक्षासाठीचं चिन्ह जे आहे त्याची याचिका केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल केलेली होती। मात्र हे सरकार जर पाहिलं तर पूर्णपणे बेकायदेशीर आपल्याला पाहायला मिळते आणि उद्धव ठाकरे हेच पक्षाचे पक्षप्रमुख होते, तेच सुरुवातीला केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये गेले। मात्र विधिमंडळ सदस्य संख्येच्या आधारावरती मूळ राजकीय पक्ष जो आहे तो कोणाला देता येऊ शकतो, अशा पद्धतीचे युक्तिवाद आपण पाहतो की कपिल सिब्बल करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या आतापर्यंतच्या युक्तिवादातला महत्वाचा आपण पाहतोय की सारांश जर पाहिला तर कपिल सिब्बल याच मुद्द्यांवरती युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत की तो म्हणजे विधिमंडळ सदस्य संख्येच्या आधारावरती पक्ष ठरवता येत नाही। मूळ राजकीय पक्ष वेगळा, राजकीय पक्ष जो आहे तो विधिमंडळामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची किंवा अन्यथा कोणाला उमेदवारी द्यायची, एबी फॉर्म कोणाला द्यायचा, हे सगळं पक्ष ठरवत असतो। त्यामुळं पक्ष जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकत्र करता येणार नाही हे धनंजय चंद्रचूड यांच्या सुद्धा वक्तव्याचा दाखला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना दिलेला आहे। त्यामुळे कपिल सिब्बल सांगतायत की केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरुवातीला याचिका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली होती, मात्र तरी सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाऊन सुद्धा विधिमंडळ सदस्य संख्येच्या आधारावरती मूळ राजकीय पक्ष जो आहे तो कोणाला देता येऊ शकतो का, अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल हे कोर्टासमोर सांगतायत की 10व्या शेड्यूलनुसार या सगळ्या लोकप्रतिनिधींवरती अपात्रतेची कारवाई व्हावी, कारण या सगळ्यांनी पक्षाचा व्हीप जुगारलेला आहे आणि संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये व्हीपला अतिशय महत्व आहे। 10व्या शेड्यूलनुसार जर व्हीपचं उल्लंघन केलं तर मग मात्र सदस्यांवरती अपात्रतेची कारवाई होते आणि या सगळ्या सदस्य अपात्र तर आपण पाहतो की त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करावी आणि तत्कालीन घटना विचारात घ्यावी, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मात्र हा निकाल आयोगाने विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर दिला होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। दोन्ही गटांनी मूळ पक्षावर दावा केलेला आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहतोय। विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग मात्र मूळ राजकीय पक्ष नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही गटांनी मूळ पक्षावर दावा केला असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा आणि राजकीय पक्षच मोठा आणि मूळ पक्ष आहे असा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद अजूनही सुरू आहे। घटनापीठ नियुक्तीपर्यंत समोरच्यांनी रिप्लाय फाईल केला नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर काही मुद्द्यांवर पाहिलं तर पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख होते असं कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटलेलं आहे। दोन्ही गटांनी मूळ पक्षावर दावा केला असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। एवढंच नाही, मात्र हा निकाल आयोगानं विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर दिला का असा सवाल त्यांनी विचारलाय। तर संपूर्ण घडलेल्या गोष्टी या लोकशाहीवर आघात असल्याचं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही गटांनी मूळ पक्षावर दावा केला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं, मात्र हा निकाल आयोगानं विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर दिला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। फुटलेल्या आमदारांनी ठराव पास केला, मुख्य नेते एकनाथ शिंदेच गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली गेली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर काहींची नेते उपनेते म्हणून नियुक्ती झाली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। मुख्य नेता हे पद पक्षाच्या घटनेमध्ये नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। फुटलेल्या आमदारांनी ठराव पास केला, मुख्य नेते एकनाथ शिंदेच असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती केली गेली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर काहींची नेते उपनेते म्हणून सुद्धा नियुक्ती झाली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। मुख्य नेता हे पद पक्षाच्या घटनेमध्ये नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे।
नार्वेकरांकडे अपात्रतेबाबत अधिकार होते असं देखील कपिल सिब्बल म्हणाले. दोन्ही गटांनी मूळ पक्षावर दावा केला, मात्र हा निकाल आयोगानं विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर दिला का असा सवाल त्यांनी विचारलाय. तर विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग, मात्र मूळ राजकीय पक्ष नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आपण पाहतोय. फुटलेल्या आमदारांनी ठराव पास केला. मुख्य नेते एकनाथ शिंदेच असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती केली गेली, त्यानंतर काहींची नेते उपनेते म्हणून नियुक्ती झाली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर 10व्या सूचीनुसार या गोष्टी घडलेल्या नाहीत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. फुटलेल्या आमदारांनी ठराव पास केला आणि याचे मुख्य नेते एकनाथ शिंदेच असं देखील ते म्हणाले. घडलेल्या या सर्व गोष्टी लोकशाहीवर आघात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर पक्षामध्ये संघटना महत्वाची असं देखील त्यांनी म्हटलं, कारण ते उमेदवारांना एबी फॉर्म देतात असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणखी काही युक्तिवादासाठी आपण